सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा. आज सर्व महिला आणि पुरुष मिळून आहे ना, आम्ही बारामती कृषी प्रदर्शन आहे ना मेळाव्याला गेलो होतो. जेणेकरून आहे ना, आमच्याच गावातून आहे ना एक नाबार्ड संस्था आहे, त्यांनी 5 वर्षासाठी ना आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे. मग त्यांनीच आहे ना आम्हाला ही ट्रिप म्हणून नेलं होतं. जेणेकरून महिला आहेत ना शेती करतात आहेत, आणि इथं जर जाऊन काही वेगळं पाहिलं तर महिला पण आहेत ना वेगळ्या पद्धतीने ना टेक्निक वापरून आहे ना शेती पण नवीन पद्धतीने करू शकतात. मग आम्ही पण गावातून काही महिला गेलो, पुरुष पण आले होते. केली ना त्यावेळेसच आहेत ना एवढे भारी फळं सजवले होते. म्हटलं आत किती भारी आसन, आणि ना आत भारीच होतं बघण्याकरता. भरपूर मोठा परिसर होता. आणि इथे आहे ना दुसऱ्या काउंटरला गेलो ना त्यावेळेस आहेत ना हे असं आहेत ना सर्वांची माहिती ना फलकावर लिहून दिलेली होती, आणि तिथं पण सांगत होते. जिथं जिथं गर्दी नसेल तिथं तिथं आम्ही पोहोचलो, आणि ना सर्वांकडून आहे ना जी लागेल ती माहिती घेतली. काय त्याच्यात ना रोपं भेटतात ना त्यांना 10 रुपयाला एक घेऊ एक थोडीशी माहिती. त्याच्यापासून झाडू बनवते त्या आता आम्ही घेऊन चाललो 10 रुपयाला फक्त रोप. त्यापासून आम्ही 100 रुपयाचं झाडू तयार करणार. पण कायमच आहे ना, एकदा जर आपण एक रोप लावलं तर किती का रोपं तयार होणार आहेत ना त्याची. त्याला फुटवा पण तयार होतो. फुटवा तयार होतोय, पण आता काही हो, पण आपल्या घरच्या घरच होता भासत्यात. आम्हाला आहे ना ते झाडूचं रोप विकत घ्यायचं होतं. ते ना 10 रुपयाला एक सांगितलं होतं, पण त्यांना विचारलं कुठं भेटतंय. त्यांनी सांगितलं पुढं काउंटर आहे तिकडं जा. पण भरपूर लांब गेलो, आम्हाला काय ते काउंटर नाही भेटलं. आणि मोठं प्रदर्शन असल्यामुळे ना कोण कुठं गायब होत होतं, कोण कुठं हरत होतं ना काहीच कळत नव्हतं. बघण्याकरताच एवढं होतं की कोणाचा मोह नव्हता आवरत. जे काही वेगळं पाहण्याकरता भेटत ना तिकडंच जायचे सगळे, आणि आमचं तसंच झालं होतं. पण जायला लेट झालं होतं आम्हाला आहे ना, लवकर बोलावलं होतं, त्यामुळे काही एवढं बघण्याकरता पण भेटलं नाही. याच्यात एक नवीन एक फायदा पण झालेला आहे, एक आयडिया पण सुचलेली आहे. जेणेकरून आहे ना हे टोपल्यामध्ये लावलेले आहेत फुलं, चांगले आकर्षक पण दिसतात. कलर कलरचे फुलं आहेत, एकदम छान वाटतात आहेत. टोपल्यामध्ये ना फुलं लावलेले आहेत, आणि असा प्रयोग पहिल्यांदाच पाहिलेला आहे. कारण की घरी मस्त भरपूर टोपले राहतात, खराब झाल्यावर फेकून पण देतोय. पण इथं आल्यावर ना एक नवीन आयडिया सुचलेली आहे. यांनी ना टोपल्यामध्ये ना फुलं लावून असे ना वरकुंडी टाईप अडकून दिलेले आहेत. आहे का नाही? पहिल्यांदाच पाहिलं. आणि किती भारी वाटत आहे ते. प्या ऑर्गॅनिक उसाचा रस, सेंद्रिय थोडासा महाग आहे पण चांगला आहे. थोडासा पण सेंद्रिय ताज्या उसाचा आहे. त्याला ऊस घेऊन तयार केलेला रस आहे ऑर्गॅनिक. आता आहेत ना फुलांची शेती पण आली होती. जेणेकरून आहे ना झेंडूचे फुलं होते. आता आपण जे वावरात लावलेत ना त्याची वाढ काय एवढी झालेली नाही, पण ह्या झेंडूची ना भरपूर चांगली वाढ झाली होती, आणि याची क्वालिटी पण वेगळी होती. जेणेकरून आहे ना भरपूर मोठं फूल होतं. पण यांना कसं खत पाणी सगळं नियोजन आहे, यांना माहिती पण आहे कोणतं कसं काय वापरायचं काय नाही. त्यामुळेच आहे ना हे प्रदर्शन पण पाहायला गेले होते. त्यांच्याकडून सर्व झेंडूची माहिती घेतली. पुढं गेल्यावर ना शेवंती पण होती, पण शेवंतीच्या तिथं भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळं काय व्हिडिओ काय एवढं काढणं नाही झालं. आणि हे असे आहेत ना वेगवेगळ्या कलरचे पण फुलं होते, पण इथे ना कोणी काय माहिती द्यायला नव्हतं. मग इथं फक्त फुलं पाहिले, व्हिडिओ काढला. आणि आता आहे ना शेळ्या कोंबड्या आणि ना खत हे तिन्हींचं आहे ना एकत्र मिश्रण होतं. आहे ना 3 प्रकारचा डेमो तयार केला होता, आणि याच्या पुढे आहे ना भरपूर असं गायांचं शेळ्यांचं कोंबड्यांचं पालन होतं. पण फक्त आहे ना बघत बघत पुढं चाललो होतो कारण की ना उशीर नाही व्हावा. आणि हे आहे कुरमुडी, जे आपल्या बांधावर भरपूर उगती, आणि त्याचंच आहे ना भारी असं डेकोरेशन केलं होतं. आणि जे सगळे येणार आहेत ना हिरवळ दिसत होती ना, मोह नव्हता आवरत, आणि ना व्हिडिओ फोटो काढत होता. ते ना हे छान असं आहे ना डेकोरेशन पण केलं होतं. सर्व होतं गाई शेळ्या कोंबड्या, जे आपलं आधुनिक जीवन होतं ना त्याच्यावर आधारित होतं. आता एंट्री करून बाहेर आलो होतो आम्ही, आणि घरी जायची तयारी झाली. तर मग माझा बारामती कृषी प्रदर्शनाचा कसा व्हिडिओ वाटला, जेणेकरून आहे ना मला पण जाण्याचा योग आला होता ह्या वर्षी पण. चला आता लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.